नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पेन्शनसाठी दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेतील जाचक तांत्रिक अटी आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील तब्बल 11,077 दिव्यांगांची पेन्शन 3 महिन्यांपासून रखडल्याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावीर उद्यान येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी पेन्शन आमचा अधिकार, पेन्शन आमच्या हक्काची, अपंग एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. प्रलंबित पेन्शन तात्काळ जमा करावी, जाचक अटींमध्ये शिथिलता आणावी आणि दिव्यांगांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात अरुण विभूते, जयश्री शिंदे, शैलेश वापीकर, सईद पिरजादे, प्रदीप आयगुळे, संजय पोवार, रावसाहेब मिठारी, रंजना गुलाईकर यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिव्यांग बांधवांची आपुलकीने चौकशी केली. त्यांना खुर्ची शेजारी बसवून समस्या जाणून घेतल्या. या सन्मानाने दिव्यांग बांधव भारावून गेले. प्रशासनातील देवमाणूस भेटला अशी प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांतर्फे देवदत्त माने यांनी व्यक्त केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.